गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे, मी पहिला पण सांगितलं तुम्हाला, की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात. विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवत न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं. मी हे सगळं काय सांगू शकतो? कारण की मी डॉक्टर. मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात. तुम्ही जसं म्हणालात, की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू. मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची आहे. जी स्मृतिभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल. यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माझी झालेली आहेत. लोकांनी माझी देत केलेलं आहे. माननीय शिंदे साहेब ज्यांच्यावरती हे टीका करत असतात वारंवार. एका नवख्या उमेदवाराला आनंद परांजपे त्याचं नाव त्यांना उभं करून आणि त्यांना जिंकून आणून कोणाच्या समोर जिंकले होते? यांच्याच समोर, यांच्याच मुलाच्या समोर जिंकून आणून एका नवख्या उमेदवाराला खासदार करण्याची किमया माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली. एकदा नाही, दोनदा केली. दोनदा माझी करण्याचं काम केलं. त्याचबरोबर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी देखील माझी करण्याचं काम. त्याचबरोबर आताच रिसेंटली ज्या मुलाचं तिकीट कापलं, मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या ठिकाणी उभे राहिले, त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माझी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे. ज्याच्या घरामध्ये 3-3 माझी आहे त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जी आहे भाषा करू नये म्हणून मी म्हणालो स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिश मध्ये बोलतात. जर जास्त कुमकुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा. डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे ते तुमच्या समोर उभा राहील. आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची कुमकुमी जी आहे त्यांना पूर्ण करू द्या. या श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये 3.5 कॉर्पोरेशन येतात. 3.5 पैकी 3.5 कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. एक कॉर्पोरेशन घेऊन वल्गना करणं, अरे हा श्रीकांत शिंदे जो आहे 3.5 कॉर्पोरेशन निवडणुका इथे लढवतो आणि जिंकतो आणि 3 वेळा जे आहे लोकांनी मला निवडून दिलेला आहे मोठ्या मताधिक्याने, कधी पाडलेलं नाहीये. येणाऱ्या काळामध्ये जर काही कुमकुमी राहिली असेल तर ते पूर्ण करायची तयारी जी आहे ही आमची नक्कीच आहे.